चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आहे। याच्यापासून नोकरीचा जर विचार केला तर नोकरीच्या पटीमध्ये आपण याच्यामध्ये पण इन्कम करू शकतो, पण याच्यासाठी चिकाटी आणि जिद्दी ही पण तेवढीच महत्त्वाची आहे। करू म्हणण्यापेक्षा करू शकतो हा एक मुद्दा आहे। तो जर केल्याच्या नंतर नोकरीचा प्रश्न आणि हा जर व्यवसाय चालू केला तर नोकरी करणे किंवा हा विषय कोणाच्या डोक्यात पण नाही येणार। नमस्कार, मी सिद्ध सावंत, मुक्काम पोस्ट भोरवाडी, वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। मी फॅब्रिकेशनचा व्यवसाय करत असताना मला मोठ्या प्रमाणात जाळीची गरज लागायची। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं असं म्हणणं असायचं का तुम्ही एवढं फॅब्रिकेशनचं काम करता, मग हा व्यवसाय जाळीचा व्यवसाय कारखाना तुम्ही का चालू करत नाही। मग तो जरा त्याच्यावरती थोडा विचार करून मी हा व्यवसाय चालू केला। हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर मी मशीनींची माहिती घेतली। काही ठिकाणी मला मॅन्युअल मशीन बघायला भेटल्या, काही ठिकाणी सेमी ऑटोमॅटिक बघायला भेटल्या। आणि एका मित्राने मला फोन करून सांगितलं, प्रसाद भाऊ पाटे म्हणून, त्यांच्याकडं फुल ऑटोमॅटिक मशीन चांगल्या पद्धतीच्या भेटतात। मग मी त्यांच्याकडे गेलो, तिथं मशीन बघितली, मला फुल ऑटोमॅटिक मशीन आवडली। माझ्याकडं फुल ऑटोमॅटिक मशीनचा फायदा हा झाला का मला जिथं 4 माणसं लागायची तिथं मी 2 लेबरमध्ये पण काम करू शकतो। वेळेचं पण काही बंधन होतं माझ्याभोवती, त्याच्यामुळे मी वेळ वाचावं म्हणून मी फुल ऑटोमॅटिक मशीन घेतली। जिथं मला 2 तास लागायचे एक बंडल तयार करायला, तिथं माझं अर्ध्या तासामध्ये 25 ते 30 मिनिटामध्ये बंडल तयार होत असल्यामुळं मी फुल ऑटोमॅटिक मशीनचं नियोजन केलं आणि फुल ऑटोमॅटिक मशीन घेतली। या जाळीचा वापर मी ओपन गोठ्यासाठी करतो, कांदा जाळीसाठी करतो, काही कंपनीचे रिक्वायरमेंट असते त्यांना देतो, किंवा मग कंपाऊंडचे कामं मोठ्या प्रमाणात आता या वाघाच्या याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कंपाऊंडची वगैरे शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असल्यामुळं या जाळीचा मला तिथं जास्तीत जास्त फायदा होतो, वापर होतो। मी सरासरी कंपनीचा विचार केला तर रायपूर आणि टाटा ह्या 2 कंपन्या वापरतो। गेजमध्ये विचार केला तर 12 गेज, 10 गेज, 14 गेज आणि 16 गेजपर्यंत वापरतो। आणि साईजचा जर विचार केला तर मी 1 फुटापासून ते 11 फुटापर्यंत जशी शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट असेल, जसं शेतकऱ्यांचं म्हणणं असेल साईजनुसार त्या पद्धतीनं जाळी तयार करून देतो। आणि याचा मला फायदा असा होतो का शेतकऱ्यांना त्यांच्या पद्धतीने मी जर जाळी तयार करून दिली तर शेतकरी पण माझ्यावर खुश होतात आणि पुढच्या कामाचं लगेच नियोजन करायला सुरुवात करतात। आणि लांबीचा जर विचार केला जाळीचा तर मी कमीत कमी 1 फुटापासून तर पार 100 फुट पण रनिंगला जाळी तयार करून देऊ शकतो। जसं शेतकरी म्हणतील त्या पद्धतीने, जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने मी जाळी तयार करून देतो। जाळी बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, नगरला पाहिलं, नाशिकला पाहिलं, पुण्याला पाहिलं, परंतु त्या रेटमध्येच मला ज्यांच्याकडून मी मशीन घेतली, प्रसाद भाऊ पाटे म्हणून आहेत, ज्यांच्याकडून मशीन घेतली त्यांच्याशी हा मी माझा विषय मांडला। असं मला जाळीचा प्रॉब्लेम होतो, माझ्याकडे थोडं भांडवलांचा विषय असल्यामुळे ते ॲडजस्ट पण करून घेतात। आणि त्यांनी मला सगळ्या प्रकारच्या जाळी आणि जे काही अडीअडचण असेल तर त्यांनी मला सगळ्या समजून सांगितले आणि सॉल्व्ह करून दिल्या। जाळी बनवण्याची प्रोसेस म्हणजे हा कच्चा माल येतो, कच्चा माल आल्याच्या नंतर आम्ही डायला फिटिंग करतो। फिटिंग केल्याच्या नंतर ते कटिंग ऑइल असतं, एक कटिंग ऑइलमुळं तार गरम होत नाही। त्याच्यानंतर आम्हाला साईज सेट करून फुल्ले, आमच्याकडे लॉकिंगची मशीन आहे, ऑटोमॅटिकच आहे ती पण, रोल तयार करायची पण मशीन ऑटोमॅटिकच आहे। एका मशीनमध्ये जाळी तयार होते, एका मशीनमध्ये लॉकिंग होते आणि एका मशीनमध्ये रोल तयार होतो। सर्व जे आहे ते ऑटोमॅटिकच होतं सेन्सर सिस्टीममध्ये। साधारणतः एका दिवसामध्ये जसा आम्हाला वेळ मिळेल तसं सरासरी मी 6 तास मशीन चालवतो एका दिवसामध्ये। 6 तासामध्ये साईजनुसार असतं, पण सरासरी कमीत कमी स्क्वेअर फुटाचा जर अंदाज काढला तर 3000 स्क्वेअर फूट मी जाळी एका दिवसामध्ये काढतो। मॅन्युअल मशीनचा विषय असा होतो का मॅन्युअल मशीनला पूर्ण हँडवर्क करायला लागायचं, कडे कट करण्यापासून, कडे वावण्यापासून ते कडे लॉकिंग करण्यापर्यंत। या प्रोसेससाठी मला कमीत कमी 4 ते 5 माणसांची गरज होती। मग मी हा विचार केला, सेमी ऑटोमॅटिक मशीन घेतली तर मला 3 माणसांची गरज होती आणि फुल ऑटोमॅटिक मशीन जर घेतली तर मला 2च माणसांची गरज आहे।
प्लस हा मी एक वेळेचा विचार केला का सेमी ऑटोमॅटिकला मला 2 तास लागायचे बंडल तयार करायला, ह्या मशीनमध्ये 25 ते 30 मिनिटामध्ये बंडल तयार होतो. आणि मी एक ऑपरेटर आणि एक हेल्पर ह्या दोन व्यक्ती जर असतील तर पूर्ण आपला हा कारखाना हँडल करू शकतो. हा व्यवसाय चालू करण्यासाठी आणि थोडं हे शेडचा वगैरे हा खर्च करून मला सरासरी 10 ते 11 लाख रुपये भांडवल इन्व्हेस्ट करावं लागले स्टार्टिंगला. त्याच्यानंतर 1-2 लाख रुपयाचं रॉ मटेरियल पण मला स्टार्टिंगला घ्यावं लागलं आणि तिथून पुढं माझा टर्नओव्हर चालू झाला. मार्केटिंगचं नियोजन म्हणजे मी फॅब्रिकेशनचं स्वतः काम करत असतो, त्याच्यामुळं मी माझे स्वतःला तर वापरतोच, पण मी काम चालू असताना कस्टमर भेटतात, येतात. मी मार्केटिंगचं माझे काही फॅब्रिकेशनवाले जोडीदार आहेत, त्यांनी पण मला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांना लागणारी जाळी जी आहे ते माझ्याकडूनच घेऊन जातात. शेतकरी आहेत ते माझ्याकडूनच घेऊन जातात. त्याच्यामुळं मार्केटिंगचं एकदम माझ्या माहितीनुसार चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आता मला महिन्याकाठी तसा जर पकडला तर 60 ते 70 हजार रुपये मला हा इन्कम मिळतो याच्यापासून. आणि त्यामध्ये खर्च एक लेबर चार्ज असेल, मेंटेनन्स असेल, रॉ मटेरियलचा खर्च असेल, हा 30 ते 35 हजार रुपये माझा खर्च होतो. एवढं हे होऊन मला 35 ते 40 हजार रुपये महिन्याला नफा मिळतो. सरासरी या कामासाठी एक ऑपरेटर आणि एक हेल्पर हे 2 वर्कर असले तरी पूर्ण कंपनी हँडल करू शकतात. जागेची निवड म्हणजे नारायणगाव बेल्ला रोडवरती भोरवाडी वडगाव कांदळी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, साई पूजा पेट्रोल पंपाच्या शेजारी SS एंटरप्राइजेस या नावाने हा व्यवसाय करत आहे मी. आणि कोणाला जर जाळी लागत असेल स्क्रीनवरील नंबरवरती संपर्क साधून मी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला जाळी उपलब्ध करून देईल, तयार करून देईल.